या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. देवाळे पन्हाळ तालुक्यातील बोरीवडे इथं महसूल कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची जुनी पाण्याची टाकी सन 1953 साली ही दगडी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीमध्ये मसाई पठार परिसरातून येणारे पाणी सायपण पद्धतीने संचित केलं जातं आणि या गावाला ते पिण्यासाठी दिलं जातं. तसेच गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी वारणा नदीवरून पिण्याच्या पाण्याची स्कीम देखील बोरीवडे गावामध्ये कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीने जानेवारी 2025 मध्ये ठराव करून ही पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला गावातील काही नागरिकांनी विरोध केलेला आहे. गावातील ही जुनी दगडी पाण्याची टाकी असून अद्याप ही सुस्थितीत आहे. या टाकीच्या माध्यमातून नैसर्गिक स्रोतातून येणारे पाणी सायपण पद्धतीने गावाला मिळते, त्यामुळे ही पाण्याची टाकी पाडू नये अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्या बाबतीत गावच्या ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. कारण आमच्या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत चरण तालुका शाहूवाडी येथून पाणी आणलेलं आहे नदीवरून. ते बरंचसं अंतर असल्यामुळे 2 ठिकाणी लिफ्ट करून ते पाणी आणलेलं आहे. पण वारंवार मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे याच्यामुळं एकदा तिथं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर 8-8 दिवस गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळं नागरिकांची अतिशय गैरसोय होत्या. तरी याही गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि ही टाकी पाडण्यास त्यांना प्रतिबंध करावा ग्रामपंचायतीस. या बाबतीत सर्व ग्रामस्थ आम्ही एक ग्रामपंचायत निवेदन देणार आहे. तसंच सीईओना आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनाही या संदर्भात आम्ही निवेदन देणार आहे. आणि ही कसं थांबल आणि ही जी वारसा जो आहे तो कसा जपला जाईल याची काळजी ग्रामस्थ घेणार आहोत आम्ही. गावचे सरपंच आनंदा कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचं स्ट्रक्चर ऑडिट करून टाकी पाडण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतलेला आहे. तसेच टाकी पडली तर येणारं पाणी दुसऱ्या टाकीच्या माध्यमातून गावाला दिले जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पाण्याच्या टाकी संदर्भातला जो आता विषय निर्माण झालेला आहे, या विषयासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव करू. त्याशिवाय पंचायत समिती आणि स्ट्रक्चर ऑडिटरकडून ऑडिट रिपोर्ट घेऊन मग तो आम्ही हा निर्णय घेतो आहे. बरं, हा निर्णय घेताना पाण्याच्या संदर्भातची जी सुलभता आहे आत्तापेक्षा योग्य रीतीनं होणार. जे खालच्या भागाला मिळतं आहे आणि देवळा पाठीमागच्या भागाला मिळत नाही, हे सुद्धा मिळेल. जरी आम्ही पाण्याची जागा बदलली तरी पाणी तसंच राहणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही आणि कुणीही ह्याच्यावरती मोकळा उहापोह करायची गरज नाही. जर गावानं सांगितलं, आम्हाला सगळ्या ग्रामसभेमध्ये विषय आला आणि गावानं सांगितलं की आम्हाला बाबा ह्याच्यात काहीतरी चुकाच्या दुरुस्त्या करायला लागतात, तर आम्ही 100% करणार. त्यात कुठलाही वाद नाही. गावाच्या विरुद्ध आम्हाला जायची गरज नाही. पण गाव आमच्या बरोबर आहे हे आम्ही आजही ठामपणानं सांगतोय. ग्रामसभेला नुसती 50-100 लोक नाही, तर आम्ही अख्खं गाव जमवायची तयारी करतोय. TV नेक्स्ट साठी देवाळीहून प्रभाकर पाटील.